हिंदी सक्तीच्या विरोधात दोन ठाकरे बंधूंनी 5 जुलैला भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र राज्य सरकारनं हिंदी सक्ती संदर्भातले दोन्ही GR रद्द केल्यानं आता मोर्चा नाही तर भव्य मेळावा पार पडणार आहे। मराठी भाषेसाठी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यापुढे सरकार झुकल्याचं बोललं जात आहे। खरोखर फडणवीस सरकार ठाकरे बंधूंना घाबरलंय का? या संदर्भात भाजपचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संवाद साधलाय। पाहूया। भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सर आहेत माझ्यासोबत। सर, खरं तर सरकारने काल दोन्ही GR जे आहेत ते रद्द केलेले आहेत। मात्र मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले। मात्र सरकार कुठेतरी घाबरलं म्हणून हा GR जो आहे, दोन्ही GR जे आहेत ते रद्द केलेत असं विरोधकांकडून आता बोललं जात आहे। नाही, मला वाटतं की जागा सामान्य ज्ञान आहे, जागा समजतं, देवानी बुद्धी दिली आहे। मराठी भाषेचा विषय कुठं होता इथं? म्हणजे असं झालं होतं का की मराठी भाषा अनिवार्य न ठेवता हिंदी केली असं काय होतं का? मराठी भाषेचा काय संबंध याच्याशी? मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा आपण पहिलीला अनिवार्य केला। इंग्रजी भाषा 2000 मध्ये अनिवार्य केली जेव्हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे हे शिक्षण मंत्री होते। 5वी पासून हिंदी भाषा ही अनिवार्य आहे। आता फक्त राष्ट्रीय स्तरावर काही घटना घडत होत्या आणि तेव्हा हिंदी भाषा सुद्धा मराठी इंग्रजी या भाषेसोबत अनिवार्य पहिलीपासून करावी एवढाच भाव आहे। मराठी भाषेवरचा अन्याय कुठे आहे मला नाही समजलं। कदाचित माझी बुद्धी वाघबुद्धी असेल। मराठी भाषेला कुठे धोका होता? सरकारमधलेच अनेक मंत्री नेते जे आहेत हिंदी सक्तीच्या विरोधात होते। मात्र 5 तारखेच्या मोर्चामध्ये सरकारमधले देखील नेते जे आहेत सहभागी होतील असं देखील बोललं जात आहे। कारण दोन्ही ठाकरे बंधू हे 5 तारखेला एकत्रित सभा घेणार असल्याचं देखील कळत आहे। नाही, असे इंग्रजांच्या बाजूचे कोण आहे की जे इंग्रजी सक्तीची आहे त्याला विरोध नाही पण हिंदी सक्तीची करण्याला विरोध आहे असं एखादं नाव सांगा, मी त्याला सुंदर पत्र लिहितो। कदाचित त्या नेत्याला माहीत नसेल हे। तुम्ही इंग्रजीच्या विरुद्ध का आंदोलन करत नाही की इंग्रजी सक्तीची काय? महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सक्तीची होऊ नये यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही आहे। तुम्ही इंग्रजी शाळांना इंग्रजी संस्थांना परवानगी देऊ नका ना, त्याच्यात या फक्त मराठी भाषेला परवानगी दिली जाईल, त्याला कोणीच काही म्हणत नाही। आज तुमच्या माहितीकरता सांगतोय की याची चिंता मी तर विधानसभेत कधीतरी विषय मांडेल। याचं दुःख मला आहे की हे म्हणणारे नेते यांच्या कार्यकाळात मराठी शाळा कमी होते आहे, त्याच्यावर कोणाचंच लक्ष नाही आहे। आज विधानसभेत मी अशासकीय विधेयक दिलं तर विधानसभेतून मग पत्र येतं की तुम्ही हे इंग्रजी भाषेत सुद्धा द्या, कारण महामहिम राज्यपाल महोदयांना इंग्रजी भाषेत पाठवल्याशिवाय तुमचं अशासकीय विधेयक मान्य करणार नाही। मी तर पत्र लिहिलं, हा कोणता महाराष्ट्र आहे? पण तुम्ही याला विरोध करत नाही। हिंदी भाषा अनिवार्य केली म्हणजे मराठी भाषेवर अत्याचार आहे, हा नवीनच शोध। हा मी कधीतरी अकबर बिरबल कहाणीमध्ये वाचला होता हा शोध की एक माणूस थंड पाण्यात उभा झाला, त्या दिव्याची ऊर्जा घेऊन तो थंड पाण्यात उभा आहे, बस तसा शोध आहे हा। मराठी भाषेशी काय संबंध हो? हिंदी भाषा अनिवार्य केल्यावर मराठी भाषा अनिवार्यच आहे आणि ती अनिवार्य जब तक सूरज चांद रहेगा महाराष्ट्रात राहणार आहे। शेवटचा माणूस मराठी राहिला तरी जीवाची बाजी गाऊन गाडेल। मराठी भाषेला कोणी वक्र दृष्टीने पाहू शकणार नाही, पण तुम्ही असं कपोकल्पित दंतकथा करता, हे चूक आहे। समिती देखील आता स्थापित करण्यात आलेली आहे। ही समिती अभ्यास करेल आणि त्यानंतर ठरवलं जाणार कितवीपासून हिंदी भाषेचा वापर केला जाईल, मुलांना शिकवलं जाणार आहे। त्यामुळे समिती स्थापित केल्यानंतर आता सरकार कशा पद्धतीत यावरती 5वी पासून आहेच ना अनिवार्य। आता समिती 1ली ते 4थी करायची नाही की एवढाच विचार करेल? सक्तीची 5वी पासून आहेच, नवीन काय त्याच्यामध्ये? फक्त 1ली ते 4थी एवढाच विचार आहे। आता त्यांना 5वी ते 7वी रद्द करायची आहे का? तर मग त्यांनी मोर्चामध्ये हा विषय घ्यावा आणि 5चा विजयी सभेच्या ऐवजी पुन्हा मोर्चा काढावा की 5वी पासूनही हिंदी भाषा नको। असं देखील बोललं जाते विरोधकांकडनं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले, त्यामुळे भाजप सरकार हे पूर्ण घाबरलं आणि त्यामुळे निर्णय हा घेतलेला आहे रद्द करण्याचा। मात्र कुठेतरी भाजपला फक्त कुटुंब फोडण्याचं काम हे चांगलं जमतं अशा पद्धतीची टीका केली जाते। नाही, मग दोन भावांनी एकत्र यावं आणि त्यांनी आता, कारण ते आलेत की सरकार असं घाबरतं, कर्जमुक्तीच्या संदर्भात एक मोर्चा काढा ना। अरे ज्या शेतकऱ्याच्या कष्टावर
आमच्या ताटामध्ये शक्ती निर्माण होते, आम्हाला ऊर्जा निर्माण होणारं अन्न प्राशन करा. कर्जमुक्तीवर यावर आणि सरकार घाबरलं पाहिजे या कर्जमुक्तीवर. मी लेखी अभिनंदन पत्र देतो. तिथं मोर्चा नाही, फक्त महानगरपालिका आहे. कारण कर्जमुक्तीचा फायदा तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार नाही. कारण मुंबईत जे शेतकरी आहे ते धनाढ्य शेतकरी आहे, त्यांना काय घेणं देणं आहे शेतीशी. त्याच्यावर मोर्चा काढा. म्हणजे तुमचा गैरसमज जागा आहे ना की सरकार तुम्हाला पाहिलं तर असं घाबरतं, हार्टबीट वाढून जातात, तर काढा कर्जमुक्तीवर. तो मोर्चा नाही काढायचा. वेगळा प्रश्न, अधिवेशनामध्ये प्रवेश पास जे आहेत त्या प्रवेश पासवरनं आता अशोक स्तंभ जे आहे ते गायब झालेलं पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच आणीबाणीच्या 50 वर्ष पूर्ण होणाऱ्या कार्यक्रमामध्ये देखील त्या बॅनरवरचा देखील अशोक स्तंभाचा जो चित्र आहे तो गायब होता आणि सेगोलचा वापर करण्यात आला. मात्र आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि सगळ्या पासेसवरती अशोक स्तंभ गायब आहे. सरकार काय भूमिका की मला माहीत नाही याचं कारण काय. हे नजर चुकीने झालं की काही GR आले की असे पासेस देताना त्याच्यावर याचा उल्लेख करू नये, ही माहिती मला नाही. पण मी माहिती घेऊन तुम्हाला उद्या निश्चितपणे उत्तर देईल की ही नजर चूक आहे, याच्यामध्ये सॅम्पल देताना चूक झाली की याचे काही नवीन प्रोटोकॉल आले, संकेत आले, किंवा एखाद्या अधिकाऱ्याची ही चूक असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. उद्या याच्यावर चर्चा होणारच आहे. विरोधक असे म्हणतात हे अस्तित्व आहे आणि सेंगोलचा ज्या पद्धतीत वापर केलेला आहे, मग आपलं हे अस्तित्वच मिटवण्याचं काम सरकार करत आहे. नाही, असं आहे, चर्चा झाल्याशिवाय मत व्यक्त करणं हे सत्तारूढ पक्ष असेल की विरोधी पक्ष, आपल्याला माहिती घेण्याचा अधिकार आहे. उद्या विधानसभा अध्यक्ष माहिती देईल हा माझा विश्वास आहे. कारण उद्या या संदर्भामध्ये आज सन्माननीय राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार साहेबांच्या गटाचे त्यांनी हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. तर आपण उद्या उत्तराची वाट पाहू. खूप धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.